नमस्कार. इटर्नल मराठीच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. 1873 साली जन्माला आलेल्या एका कवीच्या कितीतरी मराठी कविता आणि गाणी तुम्हाला तोंडपाठ आहेत असं जर मी म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल? नाही हो, आजपासून 150 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कवीच्या अशा किती कविता आणि गाणी लक्षात असतील आपल्या? एखाद दोन कविता किंवा 4-2 गाणी असतीलही. पण तरीही मी आग्रहाने म्हणेन की तुम्हाला बरीच गाणी आणि कविता ठाऊक आहेत. कोणाच्या? चला आजच्या भागात जाणून घेऊया. बरं, गंमत म्हणजे हे कवी मराठी असले तरी वास्तव्याला महाराष्ट्रात नव्हते. महाराष्ट्राबाहेर त्यांचं वास्तव्य असूनही महाराष्ट्राने त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले असे हे कवी म्हणजे राजकवी भा. रा. तांबे. त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1873 रोजी मध्य भारतातील मुगावली इथे झाला. त्यांच्या 152व्या जयंतीनिमित्ताने हा भाग आपण त्यांना अभिवादन करून सादर करूया. त्यांच्या काही सुंदर कवितांची निर्मिती कशी झाली ठाऊक आहे? देवासचे राजपुत्र खासेराव पवार यांचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यावेळी राजपुत्र खासेराव वयाने फार लहान होते. मग त्यांच्यासाठी म्हणून या नव्याने शिक्षक झालेल्या तांबे मास्तरांनी गाणी कोणती लिहिली ठाऊक आहेत? पहिलं गाणं बघूया. चिवचिव चिमणी छतात छतात, आरसा लोंबे भिंतीला भिंतीला, चिमणी पाहे सवतीला सवतीला. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येत आहे का की छतावर आरसा आहे आणि चिमणी स्वतःच प्रतिबिंब तिथे पाहतीये, पण तिला मात्र असं वाटतंय की ही माझी सवत आली की काय, आणि म्हणून तिला राग आलाय. भरभर आली रागात रागात. मग चिवताई तिला समजावतायत. चिवताई चिवताई काय बघता काय बघता, टसटस चिवताई काय करिता काय करिता. अहो ती तर तुमची पडछाया पडछाया, उगीच शिणता का वाया का वाया. फुटेल काच दुखेल चोच, पडेल खोच चोचीला चोचीला, काय होईल सवतीला सवतीला. टाळ्या वाजूया चटचट या चटचट, पावले फिरवूया पटपट या पटपट. भुर चिमणी उडाली उडाली, छतात जाऊनी दडाली दडाली. आता अशी सुंदर गाणी शिकवली तर राजपुत्राला काय, कोणत्याही लहान मुलाला भाषेची गोडी लागल्याशिवाय राहील का? तुम्ही ही तुमच्या घरातल्या छोट्यांना लगेच कविता ऐकवा, अगदी आजच. आणि दुसरी कविता इंग्रजी कवी ब्राउनिंग यांच्या पाईड पायपरचा काव्यमय अनुवादही त्यांनी केला आहे. ती कविता कोणती हे तुम्हाला ठाऊक आहे का? आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. ही कविता आम्ही आमच्या मधुराव बोरुते ब्लॉग या नाटकामध्ये सुद्धा घेतो. नक्की सांगा. आता त्यांचं आडनाव तांबे असलं तरी कविता मात्र अगदी बावनकशी सोन्यासारखी आहे यात शंका नाही. अर्थात हा उगीच शब्दच्छल झाला. तांबे कुळ हे मुळातच फार थोर. झाशीची राणी सुद्धा तर तांबे कुलोत्पन्नच होती. आता ही कविता तुम्हाला आठवत असेलच. तांबे कुल विरश्रीती, नेवाळकरांची कीर्ती, हिंदभू ध्वजा जणू जळती, मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली. हे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. घोड्यावर खंद्या स्वार, हातात नंगी तलवार, खणखणा करीत ती वार, गोऱ्यांची कोंडी फोडीत पाडीत वीर इथे आली. कडकडा कडाडे बिजली, शत्रूंची लष्करे थिजली, मग कीर्ती रूप ती उरली, ती हिंद भूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली. मिळतील इथे शाहीर, लववितील मानावीर, तरु झरे ढाळतील नीर, ह्या दगडा फुटतील जिभा, कथाया कथा सकल काळी. रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. त्यांचं इंग्रजी साहित्याचं वाचनही अफाट होतं आणि अनुवादही ते फार सुंदर करत. आता हे एक उदाहरण बघूया. त्याचं एक प्रसिद्ध गाणं आहे. अजूनी लागलेची दार उजळे ही प्राची. आता याची मूळ कविता आहे तोरू दत्त या प्रसिद्ध बंगाली कवयित्रीची. मूळ कविता बघूया. स्टिल बार्ड thy doors, the far east glows, the morning wind blows fresh and free. अजूनी लागलेची दार उजळे ही प्राची, स्वच्छ थंडगार झुळूक वाहत असे ताजी. पुढची वेळ बघूया. Should not the hour that wakes the rose awaken also thee?
अनुवाद करत असताना संस्कृतीप्रमाणे बदल करणं खूप महत्वाचं असतं, नाही का? म्हणून इथे या इंग्रजी गुलाबाचं कमल होतं, तर दी अर्थात परमेश्वराचे कमल नयन. हे भाषांतर किती सुंदर वाटतं बघा. जागवी जी रम्य वेळ, कमलादिक सुमन सकल. कान तुला जागवी परी, कमल नयन साची. ह्याला म्हणावे भाषा प्रभुत्व. आणि आशय तो तर इतका चिरंतन आहे की काय म्हणायचं. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, ह्याही त्यांच्याच ओळी. आता हेच बघा, आयुष्यात एकटं वाटणं, डिप्रेशन याचा अनुभव आपण सगळेच घेतो. पण त्याचं हे वर्णन, ही कविता त्यांनी 1922 साली लिहिली होती. आणि आज 2025 मध्येही आपण आपलं दुःख सांगताना हेच सांगतो. कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या. कुणाला काय हो त्याचे, कुणाला काय सांगाव्या. काय आहे दुःख असं सांगून काही होत नाही. कोणी समजा सांत्वन करायला येईलही, पण उरी या हात ठेवोनी, उरीचा शूल का जाई. आणि पुढची ओळ म्हणजे कळस अध्याय आहे, म्हणजे मास्टर स्ट्रोक. समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही. सांत्वनाचे शब्द कितीही अवतीभोवती असले तरी ते समुद्राच्या खाऱ्या पाण्यासारखे आहेत. तुम्ही समुद्रात असता तेव्हा तुमच्या चारी बाजूला पाणीच पाणी असतं, पण म्हणून तहान भागते का? मला तर आजच्या व्हर्च्युअल जगाला उद्देशून वाटते ही ओळ. म्हणजे इथे आपण आपल्या आयुष्यातलं सुख दुःख सगळेच क्षण मांडतो, पण त्यावर कमेंट्सचा पाऊस पडतो. म्हणजे जशी पोस्ट असेल त्याप्रमाणे अप्रतिम किंवा अरे रे या कमेंट्स खोट्या असतात असंही नाही, पण तरी एका प्रेमाने मारलेल्या मिठीने किंवा डोक्यावरून फिरवलेल्या मायेच्या हाताने जे साध्य होईल ते हजारो कमेंट्सने होईल का हो? समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही. आणि अनेकदा आपलाही अनुभव असतो की शेवटी व्हर्च्युअल आनंद असो की दुःख, ते कोरडच असतं. किंबहुना हा अगदी सुरुवातीपासून जगाचा नियम आहे की जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगत बंधू, हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू. उगीच आरडाओरडा करायचा, पण डोळ्यात पाण्याचा टिपूस नाही. याची उदाहरणं वेगळी सांगायलाच नको, नाही का? हे सगळं इतक्या उत्कटपणे या कवितेत येतं की आचार्य अत्रे यांनी 1948 साली ती आपल्या पाणीग्रहण नाटकात नाट्यपद म्हणून घेतली कविता. 1971 साली हे नाटक पुन्हा रंगमंचावर आलं तेव्हा या पदाला संगीत लाभलं पद्मभूषण श्रीनिवास खळे यांचं, आणि बकुळ पंडित यांनी ते गायलं. आणि भारतरत्न लता दीदींनी मधुघट नावाचा मराठी भावगीतांचा अल्बम केला. त्यात सर्वाधिक भावगीतं ही भारतांबे यांचीच आहेत. त्यातही हे गाणं आहे, आणि तिथे संगीत आहे वसंत प्रभू यांचं. आणखी कोणती गाणी आहेत तर वसंत प्रभू यांचं संगीत असलेली मधुघटची रिकामे हे गाणं आहे. जन पळभर म्हणतील हे आहे. ते दूध तुझ्या त्या घटातले हे आहे. नंतर नववधू प्रियामी तेही आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली कशी काळ नागिण सखे ग, मावळत्या दिनकरा आणि तिन्ही सांजा सखे मिळाल्या ही गाणी सुद्धा आहेत. ही नुसती एका ध्वनी मुद्रिकेतील उदाहरणं झाली बरं का. म्हणून मगाशी मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला त्यांची खूप गाणी आजही परिचित आहेत. त्यांची आणखी कोणती गाणी हे तुम्हाला ठाऊक आहे का, हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. त्यांच्या अनेक गाण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ती गाणी रूपकात्मक आहेत. म्हणजे एखादं गाणं नुसतं ऐकताना त्याचा एक अर्थ आपल्याला सहज कळतो. आपल्याला वाटतं आपल्याला गाणं कळलं, पण त्यामागची वेगळी दृष्टी आपल्याला कळते तेव्हा त्या गाण्याचा एक वेगळाच अर्थ आपल्याला उलगडतो. ह्याचं एक छान उदाहरण म्हणजे नववधू प्रियामी बावरते. आता गाणं कसं आहे बघूया. नववधू प्रियामी बावरते, लाजते पुढे सरते फिरते. कळे मला तू प्राण सखा जरी, कळे तूच आधार सुखा जरी. तुझं वाचुनी संसार फुका जरी, मन जवळ यावया गांगरते. नवीन नात्याविषयी मनात भीती आहे, शंका आहेत, माहेरची ओढ मनात आहे. मला येथला लागला लळा, सासरी निघता दाटतो गळा. बाग बगीचा येथला मळा, सोडिता कसे मन चरचरते. आता इथे अर्थाविषयी काही संदिग्धता असण्याचं कारणच नाही, इतका अर्थ स्पष्ट कळतोय. पण आता शेवटचं कडवं बघूया.
आता तूच भय लाज हरी रे, धीर देऊनी ने नवरी रे, भरोत भरतील नेत्र जरी रे, कळ पळभर मात्र खरे घरते. आता ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याला सांगते, मला वाटणारी भीती लाज यावर मला मात करता येत नाही, माझा काय इथून पाय निघणार नाही, तेव्हा आता तू माझ्या अश्रूंची पर्वा करू नकोस, थोडा वेळ त्रास होईल पण शेवटी माझे खरे घर आहे, तिथे मला घेऊन चल. आता हे नववधूला लागू पडेल असं आहे का? पण खरी नववधू मला बळजबरी ने असं म्हणणार नाही ना. शेवटी तिलाही सासरी आपल्या घरी जायची ओढ असतेच. मग ही नववधू अशी का? ती कोण आहे? तिचा साजण कोण आहे? या सगळ्या प्रश्नांचा विचार केला की आपल्याला एक कोडं उलगडतं. ही नववधू म्हणजे आपण आहोत, अर्थात आपला जीव आहे, आणि साजण आहे मृत्यू. तो घ्यायला आलाय, पण जीवाला या जगाचा इतका लळा लागला आहे की त्याचा पाय निघत नाहीये. हे सगळे माहेरचे मोह बंधन तोडून टाकावेत आणि तुझ्याकडे धावत यावं असं मन तळमळतं, परंतु तरीही उरात धडधड होतेच. परमेश्वराची भेट हवी तर ती मृत्यूशिवाय कशी येणार हो? आपण त्याच्या दर्शनासाठी आयुष्यभर आसुसलेले असतो, पण तो साक्षात समोर उभा राहिल्यावर मात्र जीव घाबरा होतो, इथून निघायला मन तयार होत नाही. आता ही नववधू अगदी वेगळंच रूप घेऊन आपल्यासमोर आली की नाही? या कवितांची हीच गंमत आहे. त्या आयुष्यभर आपली सोबत करतात. लहानपणी चालीत म्हणायला मजा येते, मोठेपणी ती कविता रोमॅन्टिक वाटू लागते, तर आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात ती आपल्याला आयुष्याचं तत्वज्ञान सांगते. मराठी भाषेला आपल्या कविता गीतांनी समृद्ध करणाऱ्या भा. तांबे यांना मनापासून अभिवादन करूया. हा आजचा भाग आणि या सगळ्या कविता तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये सांगा. तुम्हाला भा. तांबेंची माहिती असलेली कविता गाणी याविषयीही लिहा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.